हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, पुंडलिकावृत विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येते, बहुदुधाळ जरी झाली म्हैस गाय, तरी का होईल काम दिनू, तुका मने अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान कळू येईल, गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा, मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः, ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपद, मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा, जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयांचे मुखी सदा नाम कीर्ती, नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती। आज आपण आजींच्या महिन्यानिमित्त जमलेलो आहेत आणि थोडा वेळ प्रवचन सेवा आहे, त्या निमित्ताने संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाची काम नाही येते, 9वा महिना आहे आज आजींचा। आजींना काय आजींचं वर्णन करावं महाराज, इथं आलं का गोकुळात आल्यासारखं वाटतंय, आणि आता आम्ही आजींना अनुभवले पाहिले, आता एवढ्या गर्दीमध्ये इतकी काळजी, प्रत्येकाची काळजी, असं कोणालाच वाटत नव्हतं का आजी फक्त आपल्याकडेच लक्ष देत आहे किंवा आपल्यालाच हे करताय, सकाळ असो संध्याकाळ असो दुपार असो प्रत्येकाची काळजी, प्रत्येकाला असं वाटायचं का आजींना वाटायचं प्रत्येक आता इथे येतात, काम करतात, जेवलेत का, झोपायला कपडे आहेत का, सकाळी 7 वाजता 8 वाजता प्रत्येकाला कोणी असो तो इथं आल्यानंतर प्रत्येकाला सकाळी 1 ग्लास भरून दूध देणार, प्रत्येकाची काळजी करणार, इतका स्वभाव म्हणजे काय आता वर्णन करावं आजींचं। आई आता काय
खूप प्रेमळ स्वभाव आणि प्रत्येकाची काळजी करून विचारपूस करणार. जो नाही आला त्याची पण विचारपूस करणार महाराज. ते का बरं नाही आले, काय झालं. आणि संतांनी पण सांगितलं ना, माता पित्याची सेवा करा म्हणून. पुंडलिकाने काय ऐकलं तरी आई वडिलांची सेवा केली ना. नुसते आई वडिलांच्या सेवेने नसतो महाराज, पाठीमागचं पण पुण्य लागतं. ते पुंडलिक तसं जर पाहिलं तर पुंडलिक पहिले पाठीमागच्या जन्माचं सुकृत होतं पुंडलिकाचं. मुचकुंद नावाचा राजा होता पुंडलिक. आणि देवाचं आणि राक्षसांचं युद्ध झालं होतं. आणि त्या युद्धामध्ये देवांना गरज पडली होती. आता सात्विक जे असतात आणि धर्माच्या बाजूने जे लागणाऱ्या त्या राजांना निमंत्रण बोलवलं त्यांनी. आणि बोलवल्यानंतर ते युद्ध बऱ्याच दिवस चाललं. ते असुरांचा पराभव झाला, देवांचा विजय झाला. देवांचा विजय झाल्यानंतर मग भरपूर दिवस युद्ध चालू होतं. ते राजाला म्हणले, आता काय पाहिजे हो तुम्हाला. म्हणले काय नाही, मला आराम करायचा आहे म्हणले आता. आणि मी आता हे काम केलंय, मला याच्यानंतर पुढचं काय होईल माझं. म्हणले काही नाही, आता आराम करा तुम्ही. ज्यावेळेला भगवंत श्रीकृष्ण अवतारात येतील त्या टायमाला तुम्हाला उठवलं गेलं म्हणले. मग भगवंताचा अवतार झाला, सगळं झालं. परंतु तिकडं राजा आरामच करत होता, थकलेला होता, भरपूर दिवस युद्ध केलं होतं. आणि मग जरासंधाला मारण्यासाठी बऱ्याच वेळा प्रयत्न केला, पण ते काही मरतच नव्हता. ते प्रत्येक वेळा हा काल येऊन राक्षसांना जमा करायचा. प्रत्येक वेळा एक 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 भगवंतानं मारले का ते परत दुसऱ्यांना जमा करायचा. असं बऱ्याच वेळा प्रयत्न केला तिने. पण आता भगवंत म्हणले, आता याचं काय, हा गेला का परत भरपूर राक्षस जमा करतोय, परत युद्ध करतोय. परत मग बघितलंय एक वेळा असा प्रसंग आला का भगवंताने युद्ध केलं आणि नंतर थांबले अचानक मधीच आणि पळत सुटले. भगवंताला माहित होती याचा मृत्यू कोणाकडून आहे म्हणून. आणि मुचकुंद राजाला वरदान दिलं होतं, तुला जोही कोणी झोपेतून जागे करण म्हणले त्याचा भस्म होईल. आता भगवंताला माहिती होतं याचा मृत्यू मुचकुंद राजाकडूनच होणार आहेत म्हणून. भगवंत युद्ध चालू असतानाच सोडून पळायला लागले. आता याला वाटलं का भगवंत घाबरलेत, भगवंत मरणाच्या भीतीने पळतायत. पण त्याला कुठं माहित होतं पळतोय पळतोय पळतोय. भगवंत मग जिथं ते मुचकुंद राजा आराम करत होते तिथं गेले आणि स्वतःचा पितांबर होता तो त्या अंगावरती टाकला, त्याच्या अंगावरती. हा पळत 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 पाठीमागं आलाय. आल्यानंतर बघितलं, त्याला वाटलं भगवंतच येऊन झोपलेत का काय. मग तिने जागा करण्याचा प्रयत्न केला भगवंताला. जे भगवंत म्हणूनच तो जागा करत होता ना. लपला म्हणे, काय रे, असं आहे तसं आहे, भरपूर बोलला तो भगवंताला. भगवंत पाठीमागं होते, भगवंत ऐकत होते सगळं. पण जेव्हा राजा उठला आणि कोणी झोप मोडली म्हणून त्याच्याकडे ज्याच्यावर दृष्टी पडन पहिले तो भस्म होणार होता. मग पहिले हाच आला ना. मग तो जेव्हा गेला नंतर मग तेव्हा त्याला कळलं मला जागवलं म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला. अवतार झाल्यानंतर मग बरंच संभाषण झालं भगवंताचं. नंतर म्हणले आता मी काय करणार तरी, आता याच्यानंतर परत काय करायचं. मग आता चांगली गती मिळाली पाहिजे ना. नाही म्हणले आता मी डायरेक्ट तुझ्या घरी येईल म्हणले, तू काय काळजी नको करू. मग जेव्हा दुसऱ्या जन्मात मग पुंडलिकाचा अवतार. आणि पुंडलिक झाल्यानंतर आता कसं असतं थोडं आवरण येतच असतं किती काही असलं तरी. जरी अवतार असला सगळं असलं बाकीच्या गोष्टींमध्ये बऱ्याच वेळ त्यांचा प्रपंच त्याच्यातच गेला. पत्नीला खांद्यावर घेऊन आईवडिलांच्या गळ्याला दोरी बांधून आपल्याला माहिती ते बरंच तीर्थयात्रेला चालले. तीर्थयात्रा करीत असताना बरेच अनुभव आले त्यांना. पण काय आवरण आलेलं होतं बुद्धीवरती, ते आवरण काही जात नव्हतं. आणि
ते पण घालवण्याचं काम भगवंतच करत असतो. योग्य वेळ यावा लागते आणि योग्य काळ. तो काळ आल्यानंतर मग चालले होते रस्त्याने अशीच तीर्थयात्रा करत 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 मध्ये कुकुट स्वामींचं आश्रम लागलं. त्या आश्रमात बघितलं त्यांनी की एकदम अशा जर्जर झालेल्या स्त्रिया जातानी आणि पाहिल्यानंतर परत तिकडून रिटर्न येताना पण पाहिलं त्यांनी. तर रिटर्न येताना आल्यानंतर पाहिल्यानंतर त्यांनी पाहिले त्या खूप दिव्य झालेल्या होत्या. मग त्यांनी ते आता विशेष वाटलं त्यांना. मग त्यांना थांबवलं आणि त्याचं विचारलं बाई असं काय आहे तिथं, तुम्ही जाताना असे होतात तसे होतात. मग त्यांनी सांगितलं आम्ही गंगा जमुना सरस्वती आहेत आणि पापी लोक आंघोळ करतात आणि हा तुझ्यासारखे पापी लोक आंघोळ करतात म्हणले. त्याच्यामुळं आम्हाला मलिनता येते आणि मलिनता आल्यानंतर ती मलिनता धुण्यासाठी आम्हाला संतांच्या चरणाजवळ जावं लागतं. एक पंढरीचा मत सांगणारा एक अभंग आहे. शिव सांगे ऋषी सर्व तीर्थ, शंकर सांगे ऋषी सर्व तीर्थ मध्यान्ह काळी यत्ता पुंडलिकाच्या चरणाशी. म्हणजे सगळे जेवढे तीर्थ असेल सगळे पुंडलिकाच्या चरणाशी येतात आंघोळीसाठी मध्यान्ह काळी, असं भगवान शंकर सांगतात. तसं मग त्यांनी सांगितलं का बा आम्ही स्नान केलं तिथं गुरु संत चरणाशी, आमचं पाप धुवून जात आहे. मग ते म्हणले आपणही जायला पाहिजे बा. थोडी मनामध्ये निर्माण झाली आणि गेले. तिथं गेल्यानंतर आता काही संत असतात, संतांचं काम देव नाही करू शकत, ते काम संत करतात. तर महाराज नेहमी सांगत असतात देवाच्या हातात डायरेक्ट चक्र असतं सुदर्शन. आणि संत काय किती वेळा थुकला तो यवन, 108 वेळा. महाराज आपण एखादा बसमधून थोडा थुंका जरी उडाला ना, पाठीमागून गाडी बसच्या पुढं जाऊन थांबवतो मग पाहतोय कोण होता तो म्हणून. तो पान खाऊन थुंकला होता पण संतांनी त्याचा उद्धारच केला. भगवंत असतात केला असतं का? वाल्या कोळी होता, त्यांनी एवढं पाप केलं होतं. जर डायरेक्ट संत नसते आले आणि भगवंत आला असतं तर वाल्या कोळ्याचा वधच होता ना. महाराज संत खूप दयाळू असतात आणि संतांना दया येते महाराज. आपल्या हा जीव बुडते जन देखावे डोळा, आला कशासाठी आणि काय करतोय. त्याच्यामुळं मग पुंडलिक राय पण गेले कुकुट ऋषींच्या आश्रमात आणि गेल्यानंतर मग कळालं सगळं. का संतांनी उपदेश केला, सांगितलं काय इकडं तिकडे फिरतोय, जाय म्हणले सेवा कर आई वडिलांची. केली ना महाराज सेवा, इतकी सेवा केली. भगवंताला यावं लागलं ना आणि वचन दिलं होतं येईल म्हणले. आल्यानंतर पाहिलंय भगवंत आलाय, आई वडिलांच्या सेवेत राहत होते. सांगितलंय आता राय बाबा तू तिकडं उभा. तो 28 युगापासून उभा आहेत ना. मग तो बोलावणारा पण काही सामान्य नव्हता ना, की सेवा केली त्यांनी. आणि संत मुळात दयाळूच असतात महाराज. आपण किती असू द्या, कसंही असू द्या, किती पाप केलेला असू द्या. बाबा तर म्हणायचे खाऊन खाऊन खाल्ला असेल, काही डंपरभर खाल्ला असेल, दारू पिऊन पिऊन प्यायला असेल, किती प्यायला असेल, टँकरभर प्यायला असेल. महाराज आपण एखाद्याने थोडं जरी हे केलं, एखादा कार्यक्रमात जर दारू पिऊन आला तर त्याला काय काय बोलतो महाराज आपण, किती काही बोलतो. भजनात जरी एखादा आला ना असा दारू पिऊन, काय आपण म्हणतो काय त्याला काहीच कळत नाही, याला जागा कळत नाही, काही कळत नाही. पण संत तसे नसतात महाराज. इतके उदार असतात संत आणि खूप दयाळू असतात. त्यांना माहिती असतं. आणि दादा तरी काय सांगायचे महाराज, दादा ज्या गाड्या म्हणले फिटर रिपेअर करू शकत नाही, ज्या उखाड्यावर लावलेल्या आहेत ते रिपेअर करायचे महाराज. ज्यांना कधीच कुठं किंमत नव्हती त्यांना कीर्तनकार बनवलंय. ज्यांना काहीच येत नव्हतं त्यांना आमच्यासारख्यांना असं इथं बसवलंय. काय परमार्थ काय कळत नव्हता महाराज, कधीच परमार्थाचा गंधही नव्हता. काही माळ काय परमार्थ काय काही कळत नव्हतं. त्यांना बसवलंय. आता प्रवचन करा म्हणले, तुम्ही बोलवलंय
आता काय सांगणार आम्ही तरी आता इथं. आता ते काय संतांची शक्ती असते, बोला थोडा वेळ बोलले. गावबाकडे पाहिलं तर महाराज वाटत होतंय का गावबा पाठीमागच्या नंतरचे वावेली कितीतरी शास्त्री पंडित होतेत ना, नव्हते का तिथं पैठणमध्ये नव्हते का? अशी पैठण म्हणजे एक उत्तर काशी मानलं जात होतं. आणि आज महाराज एक अमृत योग आहे. आज माऊलींचा 750वा जन्मदिवस आहे. आज काल होता का? काल, हा काल. आणि भगवान गोपाल काल आहे आज. भगवंताचा जन्म. आता काय दोन्ही भगवंताचे महाराज, दोन्ही काही वेगवेगळे नाही, दोन्ही भगवंताचा जन्म एकाच दिवशी. खूप असा योग जुळून आलाय. आणि समर्थ रामदास स्वामींनी कल्याणाला काय कल्याण काय करत होता तरी, ज्यांचे 500 हजार पारायणे झाले त्यांना नाही सांगता आलं महाराज. त्यांच्यावर कृपा नव्हती का? मग होती ना, पण त्या अनन्य भावाने शरण नव्हते गेले ना. जसा गावबा होता तसा कल्याण होता. काय महाराज त्या कल्याणला काय माहिती होते? महाराजांनी सांगायचं आणि त्यांनी ऐकायचं. लिहिलं होतं पण त्याच्या अगोदरचा विषय ना. हा, ते लिहिलं सांगत होते तेव्हा लिहिलं होतं ना, पण कधी पारायण नाही केलं. त्याच्यानंतर परत काहीच नाही ना. सकाळी उठल्यानंतर खाली जायचं, पाणी घेऊन यायचं, नंतर काहीच नाही केलं नंतर त्यांनी. पण एक दिवस असा प्रसंग आला का कल्याणकडं महाराजांचं विशेष लक्ष असायचं ना. बाकीच्यांना थोडं वेगळं वाटायला लागलं. आईचं प्रेम सारखंच असतं महाराज, पण पाहण्याची दृष्टी वेगळी असते आपली. बाकीचे म्हणायला लागले काय हा तरी काय करतोय, कधी पारायण करत नाही, कधी वय वाचत नाही, कधी काहीच नाही, पूजा नाही. उठला का जातोय, कावड घेऊन येतोय, पाणी आणतोय, महाराजांनी सांगेल तेवढंच करतोय. मग त्यांना थोडं हेवे देवे वाटायला लागले. महाराजांचे ते लक्षात आलं. महाराजांनी मग एक दिवस आता परीक्षाच घ्यायची पाहिजे ठरवले. बंटी महाराजांचं कॉलेज कीर्तनी महाराज आमच्या तिथं, हा मंदिराचं वर्धापन दिन आहेत. त्यांना म्हटलं काय आता प्रवचन येत नाही आपल्याला, काही नाही. आणि ते म्हणले मला पेपर काहीतरी द्यावाच लागणार आहे ना, परीक्षा आहे म्हणले, आता काय जावंच लागणार तुम्हाला. म्हणून तशी कल्याणची परीक्षा होती महाराज, बाकीच्यांची परीक्षा होती, कल्याणचं काय नव्हतं. महाराजांनी विचारलं ती ओवी. आता आपलं कसं असतं, सरळ सरळ हरिपाठात जर म्हणायला सुरुवात केली ना, एकदम सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत थांबत नाही आपण. पण मध्ये जर एखादा अभंग विचारला महाराज, मधला एखादा अभंग विचारला सापडत नाही. आता येतानीच महाराजांनी विचारलं, म्हणले ते दीपक महाराज ढोकळे मागच्या प्रदोषला कीर्तन झालं, कोणत्या अभंगावर झालं? 2-3 अभंग म्हणले तरी म्हणले हा नाही, तो नाही, तो नाही. मग नंतर आठवलं का भावी विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळ विन शक्ती, बोलू नये. काय चांगल्या महात्म्याच्या ताब्यात सापडले महाराज. आपण बाहेर जर पाहिलं ना लय अवघड असतं, काय सांगतील त्याचा भरोसाच नाही. महाराज म्हणले जावंच लागेल तुम्हाला, पेपर आहे. तसं ते बाकीच्यांचा पेपर होता. महाराजांनी मधलीच एक ओवी विचारली, पुढचं विचारल्यानंतर पाठीमागचं सांगता येत आपल्याला. ऐसा सद्गुरू पूर्णपणे तुझे भेदाची कडसणी, त्याचे पुढचे विचारले, पुढचे जोडून द्या मला. हा, ते कुठं जमत आहे आपल्याला. म्हणजे त्यांना विचारलं, मला तिथे विचारलं तर अगोदर विचारलं तर एकेकाला 500 पारायण, 1000 पारायण नाही सांगता आले ना. कल्याण तिथं काम चालू होतं, कल्याणचं काही ना काही हे घेऊन ये, ते आणून दे. मग कल्याणला विचारलं, अरे म्हणलं इकडे रे. आता ते सगळे पाहायला लागले महाराज, आता कधी यानं पारायण केलं नाही, काय केलं. आणि जेव्हा ते कल्याणनं ओवी सांगितली, महाराजांनी त्यांच्या देखत विचारलं त्यांना, तू किती पारायण केली म्हणली. लोटांकडे तयार सद्गुरू पुढची राहिलेली ओळी कल्याण. हा, ते म्हणले नाही, म्हणले महाराज मी काही पारायण नाही केली,
ते बाकीचे बसलेले होते सगळे शांतच झाले ना, काहीच नाही. आता ही एक परीक्षा झाली, त्याच्यानंतर बऱ्याच परीक्षा पाहिल्या ना महाराजांनी. एक वेळा काय हा त्या हवेने उडाली. आता सज्जनगड काही पाहिलं नाही, पण महाराज म्हणते गेले तेव्हा त्यांनी सांगितलं भरपूर उंच आहे दम पूर्ण रुसाडण्यासाठी. मग एवढे वरून उडी टाकायची सहजासहजी नसतो निर्धार होत महाराज. पण मुळातच ते जेव्हा महाराज गेले होते घरी त्यांच्या, ते मामांकडे राहत होते ना, वडील नव्हते. आई आणि ते मामांकडे राहायला आले जेव्हा वडील वारल्यानंतर. मग स्वामींना तिथं काय भोजनासाठी बोलवलं होतं वाटतं, तर बघितलं त्यांनी, त्यांच्याकडे दृष्टी पडली. तेव्हा मागितलं होतं त्यांना का वा मुलगा मला लागत होतं. त्या ग्रस्ताने सांगितलं, महाराज म्हणले माझा घेऊन जा, पण हा बहिणीचा आहे. म्हणले तुझं नको मला, तुझं काय करायचं म्हणले. तेव्हा पाहिलं होतं महाराज महात्म्यांनी. संतांची दृष्टीच अशी असते ना, एका क्षणात ओळखतात ती. मग तेव्हा पाहिल्यानंतर तेव्हाच मागितलं होतं ना. मग तेव्हा आईला विचारलं होतं त्यांच्या, ते म्हणले, ते मामा म्हणले माझा तर नाही येतो, माझा काही अधिकार नाही. पण आई पण आता संतच आई असत महाराज, जी आई घेऊन जा म्हणजे ते अंतःकरण काही सामान्य असेल का. तेव्हाच महाराजांनी परीक्षा घेऊनच आणला होता तो इकडं, कारण त्यांना माहिती होता सगळ्याच परीक्षात पास होणार आहेत. धर म्हणल्यानंतर लगेच उडी टाकून दिली ना. लक्ष उंचीकडे होतं ना, खोलीकडे नव्हतं. काय बाकीचे म्हणायला लागले काय एका याच्यासाठी जीव गमावला म्हणले. मूर्ख आहे म्हणले तू, येडा आहे काय काय पण म्हणत होते महाराज ते. पण नाही ऐकलं ना. त्यांना माहिती होतं फक्त सद्गुरूचा शब्द विश्वास होता, विश्वास होतो तरी काय टाकली उडी महाराज. उडी टाकल्यानंतर त्यांना माहिती आहे ना सगळं जर सद्गुरू करतात. आणि खाली तरी कोण होतं मग, सद्गुरूच होते ना. खाली पण सद्गुरू, वरती पण सद्गुरू, सांगायला पण धरायला पण. कळते पण सुटलेलं असं तेच असं झालं. तोपर्यंत नाही. ज्या सद्गुरूने सांगितलं तेच सद्गुरू खाली पण होते ना. वरून उडी टाकल्यानंतर काय खालून धरला आणि नंतर ते म्हणले गेला आता काय येतच नाही म्हणले वर. जेव्हा पळत 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 ते घेऊन आले, सगळ्यांचं असं हेच झालं ना, काय झालं बघ नेमक्याला, कसं का नाही झालं. पण त्यांच्याकडे ती दृष्टी नव्हती महाराज. ते काय वाचिक पंडित अशी गंमत त्यांची, जे नुसतं वाचून ज्ञान प्राप्त करायचं, अनुभव काहीच नाही. पण याचं सगळंच होतं. हा जरी वाचित नसला पण श्रद्धा भरपूर होती आणि भाव भरपूर होता. परत नंतर मग शेवटून जेव्हा स्वामींचा थोडा शेवटीचा काळ आला तेव्हा पण मार्ग स्वामींनी परीक्षाच पाहिली ना. म्हणजे काय बेंड झालं म्हणले मला, आणि आता काही जगत नसते म्हणले मी. तेव्हा पण कुठं कोण पास झाले महाराज. जे तोंडाने आता त्याच्यातली घाण काढून टाकल तरच वाचल म्हणले मी. कुठं कोण राहिलं तिथं आणि कोण थांबले, कोणीच नाही थांबलं ना. आणि मग कल्याणीच केलं ना सगळं स्वामींचं. तेव्हा पण संत आतली वस्तू पाहत असतात महाराज, बाहेरचं काहीच गबळ पाहत नसतात. कोण काय करते आणि अनुभव होतोय आपण. आता काय आपण पाहत नाही का. पारगावला गेलो तेव्हा त्या एक संगीता ताई होत्या, दादांच्या तिथं त्या संगीता ताईचा काय नव्हतं काय त्यांचं, एक गाड्यांची मुलगी होती ती. हा भाऊ सांगत होते आम्हाला तेव्हा, बऱ्याच वेळा भाऊंच्या म्हणून ऐकलंय. भाकर द्यायची असली महाराज आई वडील होते तरी पण कशी देत होते म्हटले, अशी फेकून देत होते. तेव्हा तर काही कोरोना नव्हता ना, पण ते शरीर तसं होतं ना, तोंडातून लागायची एकदम असं. आपण पाहू पण शकत नाही, जवळ जाऊ शकत नाही. तरी महात्म्यांनी कृपा केली महाराज. बोलता येत नव्हतं, लाल गळायची. नंतर आम्ही त्यांना दिंडीत बघितलं, ते अभंग म्हणले महाराज, लाडकी लेकमी संतांची मजवर कृपा बहुतांची. आपण ज्यांच्या जवळ जाऊ शकत नाही
आशांवर कृपा महाराज, वरून पाहतच नसतात संत. वाल्या कळस तरी काय किती 7 राजनं भरले होते म्हणले, ते आपल्यासारखे मारलेच नव्हते तिने. जानवे ज्यांच्या गाड्या तेच मारले होते. भाऊ नेहमी सांगत असतात संत कसे असतात आणि भगवंत कसे असतात. सगळे आपण शेतकरी कुटुंबातले म्हणतात. मग जर समजा पेरता पेरता एखाद्या ते साड्याच्या बाजूने एक दाणा सुटला आणि तो पडला, तो तासाच्या बाहेर पडतो म्हणले, तासात नसतो तो. आणि जो कोळपणारा असतो ते तास धरून चालला का ते उडून टाकत डायरेक्ट, थांबत नाही ते. आणि जर महिला मंडळ खुरापतात म्हणे, आणि खरंच महाराज नाही थोडीशी नाही वाटत त्यांना, तसंच ठेवतात तो. ते संत कसे होते, संत जर आले असते, नारद महर्षी जर नसते आले आणि साक्षात भगवंतच आले असते, भगवंताने काय केलं असतं. ते संत जे भगवंत जे करत नाही ते संत करतात. संतांचा महिमाच आघात आहे महाराज. शाब्दिकाचं कामच नाही सांगितलं म्हणले, शाब्दिक कुठंच नाही. ते अभंग आहे ना एक कोणचा, वेदशास्त्र जरी केला तर काय पंडित होशी तरी वैष्णव न होशी, काय गायन बियन केलं तर काय गायकच होशी म्हणे तरी वैष्णव न होशी. सांगत असत म्हणले पैठणला अजून सुद्धा आहे म्हणले पंडित, ते कधी भराला ते म्हणते कधी बी. एक जण असंच संतांच्या परीक्षा पाहण्यासाठी कोण दुर्जनाला काय महाराज नुसतं निमित्तच असतं. चपला घालून गेला होता बाबा संत महाराजांच्या देवघरामध्ये. हा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना राग आणण्यासाठी किती किती प्रयत्न केले त्या संतांनी, पण प्रत्येकावर कृपाच केली महाराज. जो राग आणण्यासाठी गेला त्याच्यावरही कृपाच केली, आणि जो चपला घालून गेला त्याच्यावरही कृपाच केली. जो आई साहेबांच्या पाठबळ घेऊन मला पंक्तीत वाढ म्हणले त्याच्यावरही कृपाच केली. कोणी या तिथं कसाही या, शाब्दिकाचे काम नाही येते. गोंदवलेकर महाराजांची परीक्षा म्हणजे एक शास्त्री पंडित आला होता, लय मत या ऐकून गोंदवलेकर महाराजांची तिकडंच. आणि विचारत 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 महाराज काय आता ग्रस्तीच होते सगळे, तसं आपली संत परंपरा सगळी ग्रस्तीच आहे. मुलं बाळ ते आल्यानंतर महाराज असे बसले होते बाहेर, ते मुलं बिलन सगळे खेळत होते. काय महाराज आता बऱ्याच जणांची अशी व्याख्या आहे महाराज, महाराज म्हटलं का असं काहीतरी जाटा बिटा भगवे कपडे. पाहिलं तर काय महाराज बसलेले ते पोरं बिरं खेळतात म्हणले. तो आला म्हणले काय महाराज मी एवढं लांबून आलो तुम्हाला भेटण्यासाठी, आणि तुम्ही काय म्हणले पोरण सोरण तुम्ही तर प्रपंच सगळ्या गोष्टी काय म्हणले. मग तुला काय नेमकी आहे पोरांची अडचण आहे का बाबा, घरले ते पोरण विहिरीत फेकून दिले ना, मग आता तर बस म्हणले. हा का शिवून आला, मग ते पोरांची अडचण म्हणले होते, पोरं विहिरीत फेकून दिले ना, म्हणले बस आता तुला ती अडचण संपली ना. अरे म्हणले ते आता तुम्हाला सुद्धा पडलं म्हणले, तुमचे तिकडे पाणी सुद्धा नाही येणार म्हणले मी. मग परत महाराजांनी आवाज दिला ना, आवाज दिल्यावर ते लगेच वरती आले ना. ते पाहिल्यावर मग चमत्कार पाहिल्यावर नमस्कार आहे महाराज. मग डायरेक्ट साष्टांग दंडवत घातला. मग तिथून पुढं तसे शाब्दिक किती आले तरी काही, तुकाराम महाराजांकडे आले होते शिवाजी महाराजांनी, ते तुकाराम महाराजांना शोधत शोधत आले होते. त्यामध्ये सरदार होते एक, ते महाराजांचं काम साधं पळत होतं. एका गाईला उपचार करत होते महाराज, लागलेलं होतं थोडं, पण तिकडे काही झाडपाला वाटून लावत होते. ते उतरले म्हणले अरे याला विचार म्हणले तुकाराम महाराज कुठं राहत आहे. तर महाराजांची वेशभूषा काय अशी महाराज म्हणून, आणि कोण महाराजांना चांगलं म्हणत होतं तेव्हा. गेला तो त्यांचं सेवक एक म्हणले अरे इथं गावामध्ये तुकाराम महाराज कुठं राहते म्हणले. ते म्हणले काय तुकाराम तो काही संत आहेत का म्हणले. नाही बरंच ते एक दोन अभंग त्यांच्या तोंडातून मुखातून निघलेत.
काय कलीमध्ये खूप संत झाले म्हणले घरोघर. किती काही तो काय संत आहे का तो हिंडतोय म्हणले इकडे तिकडे, त्याचा काय प्रपंच आहे का? त्याच्या घरी काय पोरं सोरं उपाशी मारतात म्हणले, बायको त्याच्या नावानं पोट मोडते म्हणले, तो काय संत आहे का? पण छत्रपती ते हुशार होते महाराज. त्यांनी ते ऐकलंय सगळं परखड बोलणं महाराजांचं. आणि जो त्यांच्याकडे जो एका त्या लोहाराचा मुलगा पाठवलेला होता, त्यांनी सांगितलं होतं महाराज कसे आहेत म्हणून. काय नाही ओळख केली महाराज संत. त्याच्यानंतर परत नाथांकडे पण एक पंडित आला होता ना. किती पंडित आले महाराज आणि किती पंडित होते तिथं, तरी नाथ नाही कळाले ना. काय समर्थांचा पण पंडित भरपूर होते. पर काशी येऊन काय आणि उत्तर काशी पंडितांचं ते काय आता तिथं जसं खानाच होती महाराज. प्रत्येकाला माऊलींच्या जीवनात पण बरेच प्रसंग आले. बरेच ते काय सगळे लोक विचित्रच होते सगळे. माऊलींना पण जशी सीतामाईंना अग्निपरीक्षा द्यावी लागली होती ना, तसं ते ग्राम जोशी होते त्यांच्यावर माऊलींच्या विठ्ठलपंतांनी आईसाहेबांनी जेव्हा देहांत प्रायचित्त घेतलं, त्याच्यानंतर आईसाहेबांची एक मैत्रीण होती काय कावेरी म्हणून, कावेरी मावशी म्हणून, तिला सांगितलं होतं आमच्या मुलांना लक्ष दे म्हटले, आम्ही तर चाललोय. सहदेव काका आणि कावेरी मावशी असं माऊलींनी ते म्हणत होते. कायम माऊलींची कृपा म्हणजे काळजी करणार, त्यांच्याबरोबर प्रत्येक संकटात त्यांना परीक्षा द्यायला लावली, अग्निपरीक्षा. आता त्या सहदेव काकांची इच्छा नव्हती महाराज, पण ते ग्रामजोशींनी नाही म्हणले असंच करावं लागेल तुम्हाला, तरच राहत आहे तिथं. तर माऊली म्हणले काय हरकत नाही म्हणले. पहिली माऊली गेले त्याच्यावरून, ते म्हणले तो काहीतरी जादू केला म्हणले, तुला काही झालंच नाही त्याच्यामुळं. मग त्या मावशींना चालायला लावलं त्या निखाऱ्यावरून. माऊलींबरोबर राहणाऱ्या ज्या मावशी होत्या त्या पण काही सामान्य असतील का महाराज? इतका सहवास लावला त्यांना. संतांबरोबर राहिल्यावर संत कृपा करतात ना. आणि नुसती संतांची संगती जरी झाली, संतांची काय पण एकलव्य, संतांची संगती नाही करता आली, संतांची नुसती प्रतिमा बनवली महाराजांनी, त्या प्रतिमेची संगती केली. किती विद्या शिकला तो, नुसती प्रतिमेची आणि एकनिष्ठ भावाने केली ती. तेव्हा ते मावशीला त्याच्यावरून चालायला लावलं होतं, काहीच नाही झालं महाराज त्यांना पण. आणि त्याच्यानंतर त्या ग्रामजोशींनी त्यांच्या एका माणसाला चालायला लावलं होतं, तू जाय म्हणले, आता पाय म्हणले त्याच्यावर, आता जाय ना. आणि गेला तर त्याच्या पायाला डायरेक्ट फोड आलेत मोठाले, एकच पाय ठेवला होता, तर त्याच पायाला भाजले म्हणले. संतांची कृपा असते आणि संत महिमा अवघडच आहेत महाराज. तसा काय आपण किती बोललं आणि किती वर्णन केलं संतांचं तर ते काही संपत नसतं. ज्यांना काहीच येत नव्हतं त्यांना कीर्तन करायला लावले. आपल्या समोरचे उदाहरण येतात. तर महात्म्यांनी काय केलंय आता आयुष्यभर? ज्यांनी 30-30 मर्डर केले त्यांना कीर्तनकार केलेत महाराज. आपण तर म्हणजे काय खरं यांचं? ज्यांनी अख्खा आयुष्यभर काहीच नाही, सगळं दुराचारी वाल्या कोळ्यासारखं, आता कितीतरी गोष्टी अशा न सांगण्यासारख्या ते केलेल्या आहेत, त्यांना असं बसवलंय, प्रवचन करायला लावलंय. हा आपण म्हणतोय आता हे तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलंय, खोटं नाहीये, पण आपण अनुभवलेलं नाही ना. बऱ्याच वेळा असं म्हणतोय आपण त्या काळात होत होतं सगळं, आता होईल का? आता वाल्या कोळ्यासारखा माणूस करण का? आता खरंच तसं होईल का? आता तेच येत ना सगळं, काय चाललंय तरी
ते सगळं तेव्हा लिहून ठेवलं महाराजांनी, काय जे झालं ते सगळं अभंग रूपाना. आता तरी तेच प्रसंग पाहायला मिळतात ना आपल्याला मेळाव्यात. कितीतरी जेव्हा चक्री प्रवचन असतात तेव्हा प्रत्येक जण जेव्हा आपला अनुभव सांगतात तेव्हा वाटत नाही. जेव्हा आपण वर बसलेला असतो तेव्हा जेव्हा अभंग अनुभव सांगतो तेव्हा काही वाटत नसतं. खाली बसलेला असतो तेव्हा पाहतोय आपण काय सामान्य माणूस आहेत म्हणले. आणि जेव्हा स्वतःचा अनुभव सांगतो आणि त्याच्यानंतर झालेला बदल, हेच तर संतांचे अनुभव आहे आत्ताचे. तेव्हा आपण म्हणतो परीस आपण परीस पाहिलाय कधी, पण कधी पाहायला मिळणार आपल्याला परीस. संत हेच परीस आहे आत्ताच्या युगामध्ये. नवे नवे परिसाच्या पलीकडचे उपमा आहे महाराज. परिसात तरी भेद आहेत, संतांकडे भेद नाही. लोह परिसाची उपमा काय, हा परिसापेक्षाही जसं परीस काहीच नाही पाहत, गंज किती आलेला आहे काय, तसं संतांनी काही नाही पाहिलं ना महाराज. कोण किती काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर कशाने बरबटलेला आहे, काय करत होता आणि काय करतोय हे पण नाही पाहिलं ना. जसं तो परीस लागल्यानंतर सोनं झालं, संत जीवनात आल्यानंतर सोनंच झालं महाराज. नवे नवे सोन्याचे माणसंच तयार झाले. आमच्या ताईने सांगितलं होतं मुलाला, मुलगा म्हटला होता, म्हणले आई तुला सोनं करायचं. ताईने विचारलं अरे काय जे सोन्याचं झालं त्याला काय सोन्याचे काय काय करायचं म्हणले. सोन्याचंच करून टाकलं महाराज संतांनी. आत्ताच्या काळचे संत म्हणजे परिसर आहेत ना. संतमय महागार शाब्दिकाचे काम नाही येते. जरी दुधार झाली म्हैस गाय तरी का होईल काम देणं. होईल का काम देणं? नाही होऊ शकत. काम देणं काय, कोणचा ऋषी होता त्यांच्याकडे काम देणं होती. राजाने, हा ते कुठला राजा आला होता तो म्हणले ती काम देणं आम्हाला देऊन टाक म्हणले. सगळ राजाचे पुत्र होते ना ते, काय त्यांची हत्या केली होती, नंतर घेऊन गेले होते सहस्रार्जुनाने. मग त्यांच्याकडे नव्हतात तरी गाई म्हशी दूध काही नव्हतं का, पण नाही ना काम देणं सारखं नाही झालं महाराज. आणि हा आत्मप्रचिती अरे काय आठवत नाही महाराज. काय एवढ्या वेळ त्यांना म्हणलं तर आम्हाला एवढ्या वेळ सांगणार नाही. 10-5 मिनिटं 1-2 प्रसंग सांगण्यापुरतं. ऐकणार बाबा आहे सांगणार. गर्भदेव माणूस ऐकणार जरी बाबा सांगणार नाही योग्य सांगायला पाहिजे. काम देणं काय आता जी इच्छा केली नाही चुकीच्या, जे चांगली इच्छा करत होतात ज्यांच्याकडे काम देणं असं ते दुराचारी नसतातच महाराज. किंवा अत्याचारी ज्यांच्याकडे काम देणं ते काय सामान्य असतात काय. त्यांचे 60,000 पुत्र होते. 60,000च ना सगळ्या ऋषींचे. सगळे हे केले होते म्हणले त्यांनी. नारद महर्षीने कोणीच केले होते. ते जेवढे होते तेवढे बी घेऊन गेले. परत सगळे ऋषीच बनवले. ते दुसरे होते का? हा एवढं. आणि काम देणं काय जी चांगली इच्छा कराल ती माऊलींच्या जीवनामध्ये बरेच प्रसंग आले असे का ज्याच्यातून परत कधी विचारच करणार नाही बाकीच्यांना वाटत होतं माऊली म्हणजे एक सामान्य
पुरुषच आहेत. दादा. पण मग नंतर कळलं हे कोण होते. ब्रह्मा स्वप्नात झाला. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. साक्षात भगवंतच होते. भगवंताला आल्यानंतर एवढ्या परीक्षा द्याव्या लागल्यात महाराज. संतांच्या याच्यात आल्यानंतर भगवंताची परीक्षा घेण्याची कोणाची ताकद येत नाही. पण संत आल्यानंतर किती इतका त्रास झाला महाराज. आज रोजी आळंदीमध्ये आता हा जो जन्म उत्सव झाला, काही 1000 कोटीचं नुसतं. ज्ञानेश्वरीचं मंदिर झालं आता. काही कोटी रुपये. जेव्हा लिहिली तेव्हा फक्त नेवाशामध्ये किती जण होते तिथं, ते भगवंताचं. आणि ऐकण्यासाठी तरी कोण होते तिथं. आणि लिहिली कोण महाराज, ज्याने देह ठेवला होता, जो सच्चिदानंद. सच्चिदानंद बाबा, ज्याची अंत्ययात्रा निघली होती पार. आणि ती अंत्ययात्रा निघल्यानंतर पार बऱ्याच पुढे गेल्यानंतर काय त्या आईसाहेब आल्या वाटतं दर्शनासाठी. संत आलेत कोणतरी म्हणून मग आशीर्वाद दिला होता ना. आता म्हणले आशीर्वाद देऊन काय उपयोग नाही म्हणले महाराज, आता मालक तर गेले. पण आता संतांचा शब्द आहे सहज निघून गेला म्हणजे तो काय असं काही. आता बरंच कार्य करून घ्यायचं होतं त्यांच्याकडून. मग गेल्यानंतर विचारलं तिथं, थांबवलं तिने तिथं थांबवलं. तेव्हापासून 20वा चालू झाला आपला. जेव्हापासून सच्चिदानंद बाबा थांबवला आणि तिथून उठले तेव्हापासून आपल्या मंडळीने बघा त्याच्यानंतर परत नाही उठला ना कोणी. परत आता काय संत होते ते संतांनी सांगितलं आणि संतांना कार्य करून घ्यायचं होतं. संतांना आता माऊलीने सांगितली, माऊलीनेच मग माऊलीने काही लिहिता नसते आली का, पण कार्य करून घ्यायचं होतं माऊलींना. स्वतःचं काही नसतं त्याच्यात. त्या सच्चिदानंद बाबांना उठवल्यानंतर ज्ञानेश्वरीचं ती बऱ्याच वेळा तिथं कोणीच नसायचं. नंतर कालांतराने सगळे झाल्यानंतर संत कसे असत महाराज, ज्या खांबाला पाठ लावून महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी लिहिली ना, खांबासाठी मंदिर बांधलं ना महाराज. जगात एक आश्चर्य आहे महाराज, त्या मंदिरात देव नाही खांब होता. नंतर आता ती मूर्ती बिर्ती खांबासाठी मंदिर आहेत. आणि ज्यांनी बांधलं ते पण काही सामान्य नव्हते बरं महाराज. बनशी महाराज तांबे म्हणून, हा तुझे भावंड होते. आळंदीला होती महाराज ती, संस्थेमध्ये होते. संस्थेतून आल्यानंतर काही वडील नव्हते, आईच होत्या. काय आल्यानंतर एका आईची अपेक्षा काय असते तू, आता मुलगा एवढा नालाय, काहीतरी लग्न करीन, प्रपंच करीन. पण काय असतं महाराज, संतांच्या ज्यांच्या पोटी संत जन्माला येतात ना त्या सामान्यच नसतात महाराज. आल्यानंतर घरी आल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला आले ना आणि एकदम शांत बसले. आई संग एकही शब्द बोलले नाही. आता कधी जन्मात येणारा मुलगा आणि आलाय आई संग बोलला नाही बा. आईने विचारलं, बाळा काय झालं बा नेमकं असं? म्हणले काय नाही, माझी एक इच्छा आहे. म्हणले सांग फक्त. आई शांत करणं असं ते काय सगळं विकायचं. 8-9 एकर काय शेती होती, 18 एकर शेती होती आणि राहता वाडा घर काय असं सगळं विकायचं. म्हणले ना आपल्याला नेवाशाला जायचं. असं आपण जर म्हणलं ना ठेवणार नाही आपल्याला घरात. म्हणशील तू निघ, तुला काय लई तुकाराम महाराज झाला म्हणशील. पण ते संतांचे आई होते की बाळा तुझ्या सुखात माझं सुखी. दुसऱ्या दिवसाचा दिवस उजाडल्यानंतर 12 वाजेपर्यंत काहीच नाही ठेवलं. आणि जेवढी काय पुंजी येईल तेवढी घेऊन नेवाशाला आली. आल्यानंतर तिथं खांबासाठी मंदिराचं काम तयार केलं. किती निस्वार्थ काम असतं महाराज. मंदिर स्वतःच्या गावात पण नाही,
काय संतांचं महिमा सागर असतो महाराज संतांचा. त्या खांबासाठी मंदिर आता भरपूर झालं तिथं. तसं नेवासा गाव आहे संतांचीच भूमी. महाराज म्हाळसाईचं काही माहेर आहे वाटतं ते ना, खंडोबा. मोनीराजचं मंदिर आहे तिथे. हम्म? भगवंताचं मोनीराजचा अवतार घेतला. हा मोनीराज सावत्र. पण अजून एक आपले जे खंडेराव महाराज आहेत हा हा त्यांचं आहे. त्या म्हाळसाई त्यांचं गाव आहे नेवासा म्हणलं. ते मंदिर आहे. पुरातन मंदिर आहे. हा पुरातन मंदिर आहे. ते अशा आणि पूर्ण अख्खं आयुष्य मनसी महाराजांनी तिथंच घातलं. आता तिथं समाधी आहे त्यांची मंदिर आहे पुरातन मंदिर. मंदिराच्या बाजूने. आम्ही काही पाहिले नाही महाराज, फक्त ऐकले मंदिर आहे. मेळाव्यामध्ये महाराजांच्या कीर्तनामधून हा प्रसंग ऐकला होता. त्यांचं मंदिर आहे. सर्व सरांचे सगळं असं प्रपंचाचा एकही गोष्टीचा लवलेश ठेवला नाही त्यांनी. मोहच नाही कशाचा डायरेक्ट. आणि एकदम मोकळे होऊन संतांच्या दरबारात गेले. आणि संतच असतात ते काही सामान्य नसतात. त्या माऊलींचं कार्य, ज्या माऊलींनी नुसती खांबाला पाठ टेकवली होती, त्या माऊलींनी किती जणांचा उद्धार केला महाराज. तो खांब सुद्धा उद्धार करू राहिला आता. आता खांब पण निर्जीव खांब सुद्धा उद्धार करता येईल. त्या खांबाच्या दर्शनासाठी लोक जात आहेत. निर्जीव एखादा प्राणी. कालचा मोठा कार्यक्रम असेल तिथे 27 तास कदाचित. राऊत महाराजांनी सप्ताह केला तिथं. सप्ताह करते. काल राऊत महाराजांचं कीर्तन, रामभाऊ महाराज, गंगापूर विठ्ठल असं खूप मोठा कार्यक्रम झाला. सप्ताह होता तिथं. रेड्यासारखा एक जड बुद्धीचा प्राणी, त्याच्यावर कृपा केली, तो सुद्धा वेद बोलायला लागला. तर माणसाच्या समाधी बांधली ना कोणी महाराज, रेड्याची समाधी. रेड्याच्या दर्शनाला जाते लोक, पाहिलं खरंच रेड्याची समाधी आहे का? काय संतांची दृष्टीच निराळी असते महाराज. संत बोलून आपण कितीही बोललं तरी संतांचा महिमा वर्णन करू शकत नाही. मग तुकाराम महाराज सांगतात, संत कळायचे असले तर म्हणले अर्धा संतच व्हावं लागते. झाले तर महाराज झाले संत. आता आपण पाहिलेत ना, ज्यांनी महाराजांच्या चरणी आपलं सगळं अर्पण केलं, सर्वस्व दादांच्या चरणी झाले ना. आणि पाहतोय आपण आता तंतोतंत असं जसं शास्त्राने सांगावं तसं महाराजांनी महात्म्याने वर्तन करावं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. सहजासहजी होत असते का या गोष्टी. एखादा बंगला बांधला, त्या बंगल्याच्या पाठीमागं तयार झाल्यानंतर दिसतंय महाराज, आता जे वैभव दिसतंय सगळं हे दिसतंय, पण त्याच्या पाठीमागचा त्याग वैराग्य हे नाही दिसत महाराज आपल्याला. फक्त म्हणतोय नाही महाराज, संतांनी खूप कष्ट घेतलेले असतात. आणि एवढे कष्ट घेऊन स्वतःच्या प्रपंचाचं हिते करायच्यात. काही प्रपंच वाढवायचे आहेत का? कोणासाठी करायचं हे सगळं? जगाच्या कल्याणात. जगाला हवी सद्गती. जगाच्याच कल्याणासाठी चाललंय नाही सगळं. आपलं कोणासाठी चालू आहे? आपलं आपल्या प्रपंचासाठी चालू आहे. मुलं बाळांसाठी चालू आहे. हे करून ठेवा, ते करून ठेवा. संतांचं आपल्यासाठी चालू आहे, आपलं लक्षच नाही. किती त्रास घेतात महाराज संत. एकासाठी प्रवचन आहे. सगळे महाराज आले ते भरपूर श्रद्धा आहे. आता काय महाराज म्हटल्यानंतर थोडं भाऊंच्या संपर्कात आल्यानंतर प्रत्येक कोणी आलं तर आपल्याला त्याचा आदर वाटतो, त्याच्याकडून काहीतरी ऐकावं वाटतं. महाराजांनी नारायणगिरी महाराजांचे शिष्य आहेत, स्वतःचा कंठच त्यांना देऊन टाकला होता.
ते आवाज यायचा त्यांचा. काही माहीत नव्हतं आपल्याला कधी हे महाराजांचे शिष्य आहे काय कीर्तन. योगाने त्यांचं कीर्तन आमच्या पलीकडच्या गावात होतं आणि ते कीर्तनाला वेळ होता तिकडं गावात मिरवणूक चालली होती. तर काय जरा तरुण मुलं असतात त्यांना काय महाराज असले कोणी असं काय घे नाही. गुलाल होता तो बराच ते फेकला वाटतं पोरांनी. ती महाराजांची पांढरे कपडे होते झाले खराब ते सगळे. आता रस्त्याने येताना त्यांना काही कुठं वस्तीच लागली नाही. ते थांबले तिथं थोड्या वेळानं हात होते कपडे बिडे झटाकले थोडे लई खराब झाले होते. गुलालांनी ते उडाले होतं ते बसले तिकडं नासून बसले. तर म्हणले मग आता सांगा काहीतरी थोडंफार. मग आता हाय वेळ बी तुम्हाला आता काही 1-2 जणांसाठी काही प्रवचन होते म्हणले. आपल्याकडे तसं नाही महाराज. एक जण असला तरी प्रवचन. एक जण नाही भेट झाली तरी त्याच्यासाठी 5-5 किलोमीटर जाणार. आपली काळजी किती काळजी करावं महाराज आपली. शेवटपर्यंत महात्मे जगाच्या कल्याणासाठीच देह जावला. आपण ऐकत राहता दादांच्या. आम्ही तर काही अनुभव नाही दादांचा सहवास नाही आम्हाला काही कधी. बऱ्याच गोष्टी पापे. आता वारीत गेलो होतो आम्ही तेव्हा त्या सुनीताताईंच्या घरी गेलो होतो मुक्कामाला इंदापूरमधून. रस्त्यापासून 3 किलोमीटर मध्ये त्यांचं घर होतं. ते 3 किलोमीटर आम्ही गेलो तेव्हा डायरेक्ट त्यांच्या दरवाजापर्यंत गाडी गेली होती. त्यांनी सांगितलं आम्हाला म्हणले दादा तिथं त्या रस्त्याच्या कडाला गाडी लावत होते म्हणले. तिथून आपलं पायजामा बिजामा वरती करायचा आणि एवढा चिखल असायचं म्हणले घोट्यापेक्षा जास्त पाय बुडायचा त्या चिखलामध्ये आणि तिथून पायी यायची तिथपर्यंत 3 किलोमीटर. तिथे काय असे काय 5-50 जण होते का नाही एका जणासाठी. तसंच चाललंय महाराज. आता तरी काय चालू आहे. कधी शरीराची चिंता केली नाही म्हटलं दादांनी. कधी कशाचीच नाही. स्वतःच्या प्रपंचाची काळजी नव्हतीच महाराज संतांना. नाही करतच नाही संत. शंभर 150 एकर क्षेत्र आणि ते महाराज काय म्हणले जे वाटेकरी आणून देईन वाट्यानं त्याच्या इच्छानुसार तेवढं घेऊन समाधानी होईल. आपण विचार सुद्धा करू शकत नाही. आपल्या विचाराच्या पलीकडे सगळं. काय संतांचं जीवन असतं. भाऊंच्या दोन नाही करू आपण. आता श्रीपाद बाबांनी काय म्हणले महिलांना भाकरी करता करता परमार्थ सांगितले. चुलीला जाळ लावलाय महाराज म्हणले. नुसता जाळच नाही लावला परमार्थ करू नाही घेतला. महिलांना कीर्तन करण्याचा अधिकार नव्हता महाराज. महाराजांनीच दिला ना. व्यासपीठावर बोलण्याचा अधिकार महाराजांनीच दिला ना. तेवढ्यासाठी काय म्हणले कोर्टात भांडण चालू होतं. महिलांना अधिकार नाही. आता बाकीचे लोक मानत नव्हते ना. ऐकून हे करत नव्हते. कंप्लीट केली ती म्हणली महाराजांना. काय किती कष्ट घेतले महाराज आणि एवढं छाती डोकून सांगत होते का माझं जर खरं नसेल मला चौकात पेटत नाही म्हणून. काय किती कष्ट घेतले. महिलांचा स्वयंपाक चालू असायचं म्हणले आणि जर लहान मुलांनी विष्ठा केली ना ते सुद्धा धुवून आणत होते म्हणले.
अहो, इथं आपले मुलं जरी असले तरी आपण नाही करत महाराज. काय नाही, संत असतात. आणि स्वतःच्या प्रपंचाचा विचार नाही केला. काही मंडळी गेले होते जेव्हा बाबांच्या त्या आई होत्या त्या बाबांच्या त्या ताईला विचारलं होतं तिथं जाऊन बऱ्याच जणांनी, तेव्हा सांगितलं होतं म्हणले 2-3 मुलं बाबांचे, बाबा इकडे आल्यानंतर तिला जात नव्हते. ताप आला, डॉक्टरकडे घेऊन गेले, तिथून आल्यानंतर लक्ष नाही दिलं म्हणून गेले म्हणले स्वतःचे. बाकीच्यांचं बाकीचे मुलंच मानले होते ना सगळे. सगळेच मुलं होते पण स्वतःच्यांकडे काही नाही ना. नाही आपण भाव संपला होता ते सगळेच आपले गाडी राहतात. सगळेच आपले होते पण त्यांचं कौतुक पाहण्यासाठी बाबा इकडे 1-1, 2-2 महिने, 3-3 महिने इकडे थांबायचे. प्रपंच काय नाही, जगाच्या कल्याणासाठीच ना. काय म्हणले ताईने काय चोळी मागितली होती वाटतं म्हणले एकदा, एकच चोळी होती काय रामदास बाबा काय असं काहीतरी ऐकलं होतं ते. हा किती हा ते म्हटले ते दिवस समोरून ती एक वटरी समाजाची एक महिला चालली ती, आता ते घालतच नाही काही. तेव्हा भाव म्हणले ते काय म्हणले, एक तुझ्याकडे तरी एक आहे, तिच्याकडे काहीच नाही म्हणले, तिच्याकडे पाय म्हणले. काय संतांचं जीवन असतं महाराज, इतकं परखड, कधी कोणाचं काही आणि अपेक्षा काहीच नाही ना. कुठं कोणाची अपेक्षा केली कधी. बऱ्याच वेळा म्हणले महाराज रावरीच्या स्टँडवर आल्यानंतर बऱ्याच वेळा असे चिंचेच झाड असायचे, चिंचेच झाडाजवळ बसायचे म्हटले. बऱ्याच वेळानंतर जेवढे पैसे असेल तिथपर्यंत गाडीवाल्याला सांगायचे मला तिथपर्यंत घेऊन जायचे, जिथपर्यंत उतरून देईन तिथपर्यंत. नंतर पायी चालायचे. आणि कोणी तर म्हटलं चला बा आम्ही घेऊन जातो, तर म्हणायचे नाही मला हे इथपर्यंत जायचं आहे, कशाला गाडीवर बसायचं. आणि पायी जात होते. किती जिथं कोणीच जाणार नाही, चिखलात, माती, डोंगरात, कुठं कुठं परमार्थ नाही नेऊन ठेवला महात्म्याने. आणि आज सगळीकडं सुकाळ झालाय परमार्थाचा, पण सगळा बाहेर रंगाने चालू आहे. महात्म्यांनी कितीतरी त्यांच्या इतके घडवले. घडवले पण आता महाराज काय असतं, शिंगा आले का जरा इकडे तिकडे गेले शिंगात यायला लागलं की मग जरा येड्याने करतात, करते नाही ती. आम्हाला वाटतं आम्हाला लेखायला लागले, खायचं कळत आहे काय. हा महाराज सांगत राहिले बसले शहाणे करून सोडले सगळे. पण ते अति शहाणे झाले काही आमच्यासारखे काही. महाराज इतके कष्ट कोणासाठी घेतले, कशासाठी घेतले. संतांचं जीवनचरित्र जर पाहिलं तर काय खूप अवघड आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु संत तुकाराम. 1 मिनिट राहिलं. गप्पाच आहे का मी. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ दोषावे, दोषो निमद द्यावे पस्ताय गाणे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिळती वाढो. भूता परस्परे जळो मैत्र जीवांचे, दुरितांचे ते मिरजावो. विश्वस्वधर्म सूर्य पावो, जो जे वांछील तो तिला हो प्राणीनाथ. वर्षक सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो तयाव.
चला कल्पतरूचे आराव चेतना चिंतामणीचे गाव बोलतीचे अर्णवती विषणचे चंद्रमेजे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सदाई सज्जन सुदेव किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी ती लोकी बंधो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजय होवावे एकमने श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरी ज्ञान देवो सुखिया हरि ओम शांती शांती योग धागडावा तुझे तारणी विरमाता कळावा